जे लोक त्याच्या कार्यावर टाळ्या वाजवत होते ना कालपर्यंत, तेच लोक वांगचूकवर झालेल्या अन्यायाविरुद्ध दोन शब्द बोलण्यासही टरकत होते. लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणं ही नागरिकांची देखील जबाबदारी आहे. पण झालंय काय तर आजचा सुशिक्षित समाज हा सोशल मीडियावरच्या सरकारी प्रचाराला अंतिम सत्य मानून स्वतः विचार करण्याची क्षमता आणि धैर्य दोन्ही गमावून बसलाय की काय असं वाटू लागलं. अर्थात या परिस्थितीला आमच्यासारखे युट्यूबर्सही तितकेच जबाबदार आहेत. पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या बॉर्डरवर केलेला चक्काजाम तुम्हाला आठवतोय का? शेतीविषयक 3 असे काही कायदे होते की ते संसदेत पारित करून त्याची अंमलबजावणी होणार असं असताना या आंदोलनामुळे ते मागे घेतले गेले. जमीन अधिग्रहण कायदा असाच रेटला गेला, पण तो मागे घेतला गेला. जातीनिहाय जनगणनेच्या वेळेसही सरकार बॅकफूटवर आलं. आणि आता काल परवाची गोष्ट आहे, ज्याला देशद्रोही ठरवला होता अशा सोनम वांगचुकला 6 महिने तुरुंगात डांबल्यानंतर आता सोडून दिलं गेलं. मागच्या महिन्यात अरविंद केजरीवाल यांच्यावरचा खटलाही असाच पुरावे नसल्यानं खारिज केला गेला. त्याचीही सुटका झाली. सरकारच्या वागण्याला विरोधक आता एका नव्या टोमण्यानं चिडवू लागलेत आणि तो शब्द आहे सरेंडर. राहुल गांधीकडून नरेंद्र सरेंडर असं जे काही चिडवलं जायचं ते आता या सोनम वांगचुकच्या प्रकरणात अमित शहांच्या बोकांडी बसणार आहे असं दिसतंय. आजपासून 6-8 महिने आधी सोनम वांगचुक हा कसा चायनाचा हस्तक आहे हे चित्र अतिशय परिणामकारकरित्या उभं करण्यात एक ठराविक मीडिया यशस्वी ठरली होती. त्याचा परिणाम आमच्यासारख्या युट्यूबर्सवरही झाला होता. समोर जे दिसत होतं त्यावर मीही व्हिडिओ केला होता. सोनम वांगचुक हा वरकरणी देशविरोधी कारवायांमध्ये अडकला असं दिसत होतं. त्याच्या NGOला येत असलेलं फंडिंग आणि त्याचे सोर्स हे संशयास्पदच होते. उलट ते चायनाकडे बोट दाखवणारे होते. मग काय सरकार दार्जिण्या उजव्या विचारांच्या अनेक विश्लेषकांनी इन्क्लुडिंग मी सोनम वांगचुकबद्दलचं आपलं एक मत व्यक्त केलं. एक मत बनवलं आणि ते व्यक्त केलं. सोनम वांगचुकला अटक झाली. NSA नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट खाली त्याला अटक झाली. मागच्या 6 महिन्यांपासून तो तिहार जेलमध्ये अटकेत होता. लडाखमधल्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत या अटकेविरोधात अनेकदा आंदोलनं देखील केली, पण ती चिरडून टाकण्यात आली. हे विद्यार्थी पार्ट टाइम जॉब करून शिकतात तिकडे दिल्लीत किंवा पोट भरतात. त्यांच्या आंदोलनाला तसा काहीच अर्थ नव्हता. माणसाच्या पोटापाण्यावर जर बडगा आला तर आंदोलनं बारगळतात, अगदी सहज बारगळतात. सोनम वांगचुक हा शास्त्रज्ञ आहे. भारतीय लष्करासाठी त्यांनी एक शेल्टर डिझाईन करून दिलं आहे. पर्यावरणासाठी तो काम करत असतो. लडाखमधल्या शिक्षण व्यवस्थेत त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणल्याचं आपण ऐकलेलं आहे. लडाखसारख्या दुर्गम भागातली पर्यावरणपूरक शेती, नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून तिथल्या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी हा वांगचुक जे काय करत होता ते संशोधन वगैरे हे सगळं 6-8 महिन्यांपर्यंत कौतुकास्पद होतं. पण काही मुद्द्यांवरून या सोनम वांगचुकनं सरकारशी पंगा घेतला, सरकार विरोधी भूमिका घेतली म्हणण्यापेक्षा सरकारच्या धोरणाविरोधात तो बोलू लागला. म्हणून हाच वांगचुक ज्याच्यावर 3 इडियट्स सारखा सिनेमा निघाला होता, तो लडाखचा रॅन्चो अचानक खलनायक बनला. या प्रकरणात सर्वात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे समाजातली उदासीनता. वांगचुक देशभरातल्या अनेक शहरांमध्ये पर्यावरण, नद्या आणि शिक्षण या विषयांवर व्याख्यानं देण्यासाठी जायचा. तेव्हा तिथं गर्दी व्हायची, त्याचं कौतुक व्हायचं. पण वांगचुकला अटक झाल्यानंतर आपला हाच समाज आणि यातला एक मोठा वर्ग त्या सगळ्या अटकेवर किंवा जे काही घडलं त्यावर प्रतिक्रिया देत नव्हता, शांत होता. जे लोक त्याच्या कार्यावर टाळ्या वाजवत होते ना कालपर्यंत, तेच लोक वांगचुकवर झालेल्या अन्यायाविरुद्ध 2 शब्द बोलण्यासही टरकत होते. लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणं ही नागरिकांची देखील जबाबदारी आहे. पण झालंय काय तर आजचा सुशिक्षित समाज हा सोशल मीडियावरच्या सरकारी प्रचाराला अंतिम सत्य मानून स्वतः विचार करण्याची क्षमता आणि धैर्य दोन्ही गमावून बसलाय की काय असं वाटू लागले. अर्थात या परिस्थितीला आमच्यासारखे युट्यूबर्सही तितकेच जबाबदार आहेत. आपलं सरकार आहे, जे आहे ते आपलं सरकार आहे, म्हणून ते कधीच चुकत नाही, चुकणारच नाही. हा भाबडा आशावाद सोडून देत वस्तुस्थिती तपासायला हवी होती. पण तिथं कुठेतरी आम्ही कमी पडलोय असं आता वाटू लागले. सोनम वांगचुकला अटक का झाली होती हे जर आपण आता विचारात घेतलं तर सरकारच्या भूमिकेनुसार त्याच्यावर देशविरोधी वातावरण निर्माण करण्याचा आरोप झाला होता. प्रत्यक्षात त्याचा गुन्हा एवढाच सांगितला जातो की त्यांनी लडाखमध्ये चीनकडून होत असलेल्या घुसखोरीबाबत आणि सीमावर्ती परिस्थितीबाबत सरकारला जाब विचारला. खरं तर सीमेवरील परिस्थितीबाबत प्रश्न विचारणं किंवा माहिती मागणं हा लोकशाहीत गुन्हा असू शकत नाही.
उलट अशा प्रश्नांमुळे सरकारवर चेक असतो, सरकार अधिक जबाबदारीनं वागतं. जर त्याचं म्हणणं चुकीचं होतं आणि चायना पुरस्कृत हे सगळं जे काही चाललं होतं ते आरोप वगैरे किंवा सोरोसच्या फंडिंगने सुरू होतं, तर सरकारकडे एक सोपा मार्ग होता. देशातल्या माध्यमांना त्या भागात नेऊन जे काय आहे, दूध का दूध, पाणी का पाणी दाखवायचं होतं, सत्य दाखवायचं होतं, की कुठली घुसखोरी, कसली घुसखोरी. आपलं लष्कर सक्षम आहे असल्या घुसखोरांना रोखण्यासाठी. पण तसले उपाय मात्र सरकारनं अवलंबले नाहीत. मग आत्ताच या सोनम वांगचुकला का सोडलं? सरकार न्यायालयाला घाबरतं का? हा प्रश्न पडतो ना. घाबरायला हवं न्यायालयाला. अनेक तटस्थ राजकीय विश्लेषकांच्या मते हा खटला न्यायालयात टिकणं कठीण दिसत होतं. कारण 6 महिने उलटून गेले, चार्जशीट दाखल व्हायला हवी होती. त्यात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक झाली. मग त्यासाठी ठोस पुरावे लागतात. जर ते नसतील तर न्यायालयात सरकारची मोठी फजिती होऊ शकते. अशा वेळी आरोप मागे घेऊन त्या व्यक्तीला सोडून देणं हा राजकीय डॅमेज कंट्रोलचा एक भाग असतो, एक मार्ग असतो. पण जर का खरोखरच तुमच्याकडे असे कुठलेही पुरावे नव्हते, तर मग एका वैज्ञानिकाला असं 6-8 महिने तुरुंगात ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? सरकार आपलं आहे ही भावना माझ्यासकट अनेकांच्या मनात आहे. पण आपल्या मनातलं हे सरकार त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना आपला शत्रू का मानतंय? दिल्लीतल्या त्या अजित भारतीसारख्या एका राष्ट्रभक्त राईट विंगर युट्यूबरलाही त्यांनी सरकारला नाही तर भाजपला त्यांच्या धोरणावरून जोडलं होतं, तर त्याच्यावर कारवाई झाली. चुका दाखवणं गुन्हा ठरतोय का? फक्त तुमच्या पालख्या वाहिल्या की तो चांगला असं काही आहे का? यालाच लोकशाही म्हणतात का? पुराव्यांअभावी दोष सिद्ध न झालेला सोनम वांगचूक पुन्हा लोकांमध्ये जाणार. आता तर त्याची इमेज ही लार्जर दॅन लाईफ झालेली असणार. ही डोकेदुखी आहे सरकारसाठी. पण मग त्याला जे आजवर लाभत होतं ते जनसमर्थन दुप्पट झालेलं असेल कदाचित. तिप्पट चौपटही झालेलं असेल. मग उद्या उठून त्यानं पुन्हा सरकारला काही प्रश्न विचारले तर सरकार त्याला पुन्हा आत टाकणार का? याने जनभावना चेतावल्या जाणार नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा वापर जबाबदारीनं केला पाहिजे, याची खूणगाठ सरकारने मनाशी बांधली पाहिजे. त्याचबरोबर असा एखादा अन्याय आपल्या डोळ्यादेखत होत असताना समाजानेही डोळ्यांवर पट्टी बांधून उदासीन वर्तन करणं सोडलं पाहिजे. लोकशाहीत ज्या पक्षाला, ज्या नेत्यांना आपण आपलं मत देतो, त्यांना प्रश्न विचारायचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. हे आपण विसरत चाललोय हळूहळू. हे विस्मरण लोकशाहीला घातक आहे. आजचं माझं विवेचन बहुसंख्य लोकांना पटणार नाही, पण आपली विचारधारा, आपलं राष्ट्रीयत्व, आपलं देशप्रेम याच्या आड सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा आड येत असेल, तर त्यांना भानावर आणायला आपण बोललं पाहिजे. नाहीतर मग सरसकट आपल्यालाही टोमणे ऐकावे लागतील. तुम्ही पण सरेंडर झालात का म्हणून. बघा पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. धन्यवाद. नमस्कार.